महाराष्ट्र 24 तासचे प्रायोजक आहेत MDH मसाले. MDH ने जेवण दरवेळी मजेदार. MDH दम आलू, दाल तडका आणि मशरूम मसाला. MDH ने जेवण दरवेळी मजेदार. MDH सदैव तुम्हाला नवे स्वाद देण्यासाठी कटिबद्ध आहे. संजय दिना पाटलांची पत्रकारांवर आरेरावी. पत्रकारांना शिवीगाळ आणि अर्वाच्य भाषेचा वापर. संजय दिना पाटलांकडून पत्रकारांना धमकी. कुणीही कुणाला धमकी देणं योग्य नाही. संजय दिना पाटलांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी फटकारलं. तर एकनाथ शिंदेंनी संजय दिना पाटलांना दिलगिरी व्यक्त करण्याचे दिले आदेश. लोकप्रतिनिधी धमकी देत असेल तर गंभीर. महाराष्ट्रात हत्या धमक्यांना ऊत आलाय. संजय पाटलांनी दिलेल्या धमकीवर संजय राऊतांची टीका. प्रकल्पाला विरोध करणाऱ्यांना मार देणार. खासदार नारायण राणेंनी कोकणातील प्रकल्प विरोधकांना धमकावलं. उद्धव ठाकरेंनी आधी प्रकल्पाला विरोध करून नंतर पैसे घेतल्याचाही आरोप. ऑपरेशन टायगर मध्ये मुख्यमंत्र्यांची शिष्टाई. 6वा खासदार फोडण्यात बजावली महत्वाची भूमिका. मुख्यमंत्र्यांनी संपर्क साधून मन वळवलं. सूत्रांची G24 तासला माहिती. नसरापूर अत्याचार हत्या प्रकरणी नराधम भीमराव कांबळे दोषी. कोर्ट 29 जूनला सुनावणार अंतिम शिक्षा. आरोपीला जन्मठेप होणार की फाशी याकडे लक्ष. संभाजीनगरात प्री स्कूलमध्ये 2 वर्षाच्या मुलाला 2.5 वर्षाच्या मुलानं बेदम मारहाण केल्याची घटना. मुलाच्या अंगावर मारहाणीच्या आणि रक्त गोठावल्याच्या खुणा. स्कूलच्या व्यवस्थापनाविरोधात गुन्हा दाखल. विरारच्या मयांक लोहार हत्या प्रकरणी आरोपीला पोलीस कोठडी. रोशन सुवर्णला 30 जून पर्यंत सुनावली कोठडी. चेतन आणि रियाचा कॅफेतील सीसीटीव्ही समोर. कॅफेत बसून रचला केतनला संपवण्याचा कट असल्याचा संशय. दोन देशांमध्ये एकाच वेळी भूकंप. व्हेनेझुएलामध्ये सलग 2 शक्तिशाली भूकंप. जपानही भूकंपानं हादरलं. व्हेनेझुएलामध्ये 10,000 नागरिकांचा मृत्यू झाल्याची भीती. नमस्कार, मी संदीप देसाई. महाराष्ट्र 24 तास या खास बातमीपत्रामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. बुलेटिनच्या सुरुवात करूया एका ब्रेकिंग बातमीनं. बातमी पाहणार आहोत सगळ्यात महत्वाची बातमी. दिवसभरातली मोठी बातमी आपण बघूयात. संताप आणणारी बातमी आहे. सत्ता बदलली की भाषा बदलते असा आरोप विरोधक अनेकदा करत असतात. पण एखादा लोकप्रतिनिधी थेट पत्रकारांना शिवीगाळ करू लागला, धमक्या देऊ लागला तर तो केवळ राजकीय वाद राहत नाही, तर लोकशाहीच्या मूल्यांवरही प्रश्न निर्माण होतो. ठाकरे गटाची साथ सोडून नुकतेच शिंदेच्या शिवसेनेमध्ये दाखल झालेले खासदार संजय दिना पाटील अशाच एका वादाच्या केंद्रस्थानी आलेले आहेत. पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नांवर संतापलेल्या संजय दिना पाटील यांनी अर्वाच्य भाषा वापरत शिवीगाळ केली, तसंच धमकी दिलेली आहे. या प्रकरणाचे पडसाद आता विधान भवनापासून राजकीय वर्तुळापर्यंत उमटले. विरोधकांनी यावर जोरदार टीका केली आहे. तर मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी ही भूमिका स्पष्ट करावी लागलेली आहे. पाहुयात या संदर्भातला G24 तासचा एक स्पेशल रिपोर्ट. प्रश्न विचारणाऱ्या पत्रकारांना शिवीगाळ. इज्जत करतो, इज्जत करा. सांगतोय बरं, तुम्ही घालताच आहे. लिखे, रेकॉर्ड कर. खासदार संजय दिना पाटलांची मगरुरी. आता परत आले तर मारून पाठवणार तुम्हाला. पण जे बोलायचं लिहायचं ते लिहा. खासदारांच्या तोंडी ही कसली भाषा. अरे काही बोलू द्या गेलं आणि येऊ नका माझ्याकडे. काय घ्यायला आला तर मारणार होता. शिंदेंनी समज देऊनही मगरुरी कायम. रेकॉर्ड करा आणि सांगा तुम्ही आता मला विचारायला आले तर मार खाणार. हे लिहून घे. ठाकरेंची साथ सोडून नुकतेच शिंदेच्या शिवसेनेत आलेल्या खासदार संजय दिना पाटलांचं हे बोलणं ऐका. इज्जत देतो भाई, घे ना यार. कशाला. ठीक आहे. जरा माझं हे बघू नका तुम्ही. अति करताय. हे भाई बस ना, बंद कर ना आता. याला मगरुरी म्हणावं की सत्तेच्या सावलीचा परिणाम हा सवाल आहे. कारण खासदार पदावर असलेल्या लोकप्रतिनिधीकडनं अशा भाषेची अपेक्षाच नाहीये. आणि तीही लोकशाहीच्या चौथा स्तंभ असलेल्या
माध्यमांच्या प्रतिनिधीबद्दल वापरणं तर पूर्णतः आक्षेपार्हच आहे. बंद कर, नाहीतर भाई मी विसरून जाईल मी खासदार आहे. तुम्ही काय पहिल्यांदा सांगितलंय मी. मामा वाजवा. हॅलो इज्जत करतो, इज्जत करा. सांगतोय बरं तुम्ही घालताच आहे. घे रेकॉर्ड कर. इज्जत करतो, उगाच डोक्यात जाऊ नका. आठवडाभरापूर्वी ठाकरेंची साथ सोडणाऱ्या खासदार संजय दिना पाटलांच्या वागण्या बोलण्याची भाषा सध्या चांगलीच बदलली आहे. शिवसेनेत प्रवेश केल्या केल्यास त्यांच्या मग्रुरी आणि गुंडगिरी वृत्तीची झलक अवघ्या देशानं पाहिली होती. पण यावेळी संजय दिना पाटलांनी जरा अतिरेकच केला. गुरुवारी प्रसारमाध्यमांच्या प्रश्नांनी चिडलेल्या शिवसेनेच्या खासदार महोदयांनी थेट पत्रकारांनाच अतिशय अर्वाच्य भाषेत शिवीगाळ करत थेटपणे पत्रकारांना मारण्याची धमकीच देऊन टाकली. आता परत आले तर मारून पाठवणार तुम्हाला. पण जे बोलायचं लिहायचं ते लिहा. लिहा, रेकॉर्ड करा, सांगा तिकडे कमिशनरकडे जाऊन कंप्लेंट करा. इज्जत करतोय तुम्हाला, सहन करतोय. खूप दिवस सहन केलं तुम्ही. हा अरे लिमिट आहे कुठल्या गोष्टीची बोलली आहे ना ती, सांगितलं ना सर्व. त्यांचं म्हणणं आहे की बाबा काय बोलू दे, अरे काय बोलू दे गेलं आणि येऊ नका माझ्याकडे काय घ्यायला. आला तर मारणार होता. तुम्ही दिली बरोबर आहे. रेकॉर्ड करा आणि सांगा तुम्ही आता मला विचारायला आले तर मार खाणार. संजय दिना पाटलांच्या या 1.5 मिनिटांच्या प्रतिक्रियेत त्यांनी तब्बल 3 वेळा पत्रकारांना शिव्या दिल्यात आणि एकूण 6 वेळा धमक्या दिल्या. संजय दिना पाटलांच्या मग्रुरीवर ठाकरेंच्या शिवसेनेनं जोरदार हल्ला चढवलाय. मिंदेच्या टोळीत गेलेले आहे. आणि दुसरं म्हणजे मिंदेंच्या टोळीची संस्कृती काय आहे की जगासमोर आलेली आहे. आत्ताच आपल्याकडून ऐकलं की एका पळकुटे खासदारांनी ज्यांनी सगळ्यांनाच धमकी देणं सुरू केलं, स्वप्नात पण आता इकडे तिकडे धमकी देत असेल, त्यांनी प्रेसवाल्यांना धमकी दिली, शिवीगाळ केली. पण मला एक सांगा, सकाळी केली, रात्री केली, कधी केली? म्हणजे नाही म्हणजे ते मूडमधून कुठच्या बाहेर आलेत नाही आलेत हे आहे. आणि दुसरं म्हणजे आपण पाहिलं असेल काल संजय राऊत साहेबांनी पण सांगितलेलं आहे की लाईनीवर राहा, अन्यथा लाईनीवर आणायला लागेल. तर हे सगळं मला वाटतं भाजपचे वरिष्ठ नेते पाहत आहेत की नाही, हे पंतप्रधान पाहत आहेत की नाही, की पंतप्रधानांना पण अशी लोक अवतीभवती पाहिजेत. हे खासदार किती निर्ढावलेले आहेत, किती बेमुरवतखोर झालेले आहेत आणि त्यांना सरकारचं किती पाठबळ असू शकेल. पत्रकारांना खुलेआमपणे मी मारेन, मी बोलतोय ते रेकॉर्ड करून ठेवा, तुम्हाला वाटलं तर मुंबईच्या कमिशनरला ते पाठवा, हे सांगण्यापर्यंत धाडस कधी जातं? तर आपण सत्ताधीश आहोत, आपण सत्ताधारी आहोत. आपण कोणालाही काही केलं तरी आपलं कोणी काही वाकडं करू शकत नाही, अशी सरकारबद्दलची ज्या वेळेला भावना होते त्याच वेळेला इथपर्यंत मजल जाते. जोपर्यंत ही लोक आमचे सहकारी किंवा आमच्या सोबत होते तोपर्यंत ही सगळी शिस्तीत होती, एका वळिंब्यात होती. आता शिस्त बिघडलेली आहे आणि त्यामुळे भाषा उन्मत्त होणं अत्यंत स्वाभाविक आहे. पण संजय दिनाच्या बाबत मला जरा जास्त आश्चर्य वाटते, कारण अवघ्या 3 दिवसामध्ये पैसा आणि सत्ता किती डोक्यात जाऊ शकते आणि माणूस किती 360 डिग्रीमध्ये फिरू शकतो हे चित्र समोर दिसत आहे. अधिवेशनातही संजय दिना पाटलांच्या मग्रुरीचे पडसाद उमटले. काँग्रेस नेते नाना पटोलेंनी यावरून पत्रकार संरक्षणाचा मुद्दा उपस्थित केला, तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनीही धमकी देणं अयोग्य असल्याचं म्हटलंय. संजय दिना पाटील खासदार यांनी पत्रकारांना मारायची धमकी देऊन टाकली. अध्यक्ष महाराज, माझा या ठिकाणी मुद्दा असा आहे, व्यक्ती म्हणून नाही, या ठिकाणी आता पत्रकारही सुद्धा अडचणीत आलेले आहेत. त्यांनी अगर माहिती मांडायला गेलेत तर त्या पत्रकारांना तुम्ही माहिती का दिली, त्या पद्धतीचं का दाखवलं, त्याच्यावरही या महाराष्ट्रामध्ये पत्रकारावर आता हमला व्हायला निघाला असेल तर अध्यक्ष महाराज काय चाललंय या महाराष्ट्रात? पत्रकारही सुखरूप नाही आहे महाराष्ट्रात, सुरक्षित नाही अध्यक्ष महाराज. पत्रकारांशी बोलताना त्यांना अदब राखून त्यांचा समजूत घालणं आवश्यक आहे. एखादा पत्रकार अतिरेक करत असेल कोणत्याही प्रकारचा तर त्यालाही थोडंसं त्या प्रकारे योग्य अशा गोड शब्दात समजूत घालणं योग्य आहे. चुकीचे शब्द, शिव्यांचा वापर हा मात्र निषेधार्ह आहे. मला याची काही कल्पना नाही, सगळी माहिती घेऊनच याच्यावर बोलणं योग्य होईल. मी पहिले माहिती घेतो काय घडलंय. कोणीही कोणालाही अशा प्रकारची धमकी देणं योग्य नाही. पण या घटनेची मला बिलकुल माहिती नाही. आपल्याला माहिती आहे मी नागपूरहून आलो आहे, आता प्रवासात असल्यामुळे मला याची काही कल्पना नाही. कल्पना घेऊन मग बोलेन.
दरम्यान संजय दिना पाटलांच्या या शिवीगाळ आणि धमकी प्रकरणावरून वाद निर्माण झालेला असतानाच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे समोर आले. आपण संजय दिना पाटलांना सूचना दिल्याचं शिंदेंनी म्हटलंय, पण संजय दिना पाटलांनी मात्र आपल्याला शाबासकी दिल्याचं सांगत माफीला नकार दिला. दुसरीकडे संजय राऊतांनी या धमकी प्रकरणात कारवाईची मागणी पोलिसांकडे केली आहे. मी पुन्हा एकदा सांगतो, संजय पाटलांनी माझ्याकडे भावना व्यक्त केल्यात. कुठल्या पत्रकारांचा अपमान मला करायचा नाही आणि त्यांना या बाबतीमध्ये माझ्याकडून काही बोलणं अनावधानाने झालं असेल तर मी बिलकुल दिलगिरी व्यक्त करेन. अशा प्रकारचा माझी आणि त्यांची चर्चा झाली. मला कशाला करतील या वक्तव्यासंदर्भात? अरे मर्द लोकांबरोबर गेलोय तर मर्दांची कदर करतात, असं नाराजी व्यक्त नाही करत. शाबासकी दिली आहे त्याने मला. हा चौथा स्तंभ म्हणजे कृष्णाची करंगळी आहे, त्याच्यावर त्या देशाचा गोवर्धन आजही टिकून आहे. जर कोणीही धमकी दिली असेल, कोणी असेल, तर मला असं वाटतं मुंबई पोलिसांनी गृहमंत्र्यांकडून आमची अपेक्षा आहे खरं म्हणजे त्यांनी याच्यामध्ये राजकीय अभिनिवेश न आणता संबंधितावर कारवाई केली पाहिजे. एकनाथ शिंदेंनी समज देऊनही खासदार संजय दिना पाटलांच्या भाषेत बदल झाल्याचं दिसलं नाहीये. लोकप्रतिनिधी जर वारंवार गुंडगिरीची भाषा वापरत असेल, मगरुरीने धमक्या देत असेल, तर यावर कारवाई होणं गरजेचं आहे. आता सत्ताधारी आपल्या खासदाराच्या या मुजोरीला आळा कसा घालतात, पत्रकारांना शिवीगाळ आणि धमकी प्रकरणात पोलीस काय कारवाई करतात, याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे. ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास. तर संजय पाटलांच्या कृत्यानंतर फडणवीस यांनी नाराजी व्यक्त केली आहे. शिंदेंसमोर फडणवीस यांनी तीव्र नाराजी व्यक्त केल्याची माहिती मिळते आहे. महायुतीची शिस्तभंग सहन करणार नसल्याचं मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट सांगितलेलं आहे. भविष्यातील वाद टाळण्याचेही फडणवीस यांनी थेट निर्देश दिलेले आहेत. एक महत्वाची बातमी आपण बघतोय. संजय दिना पाटील यांनी ज्या प्रकारे पत्रकारांना धमकी दिलेली आहे, संजय दिना पाटलांच्या कृत्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नाराजी व्यक्त केली आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या समोरच फडणवीसांकडून नाराजी व्यक्त करण्यात आलेली आहे. महायुतीची शिस्तभंग सहन करणार नसल्याचं मुख्यमंत्र्यांनी म्हटलंय. भविष्यातील वाद टाळण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांकडून देण्यात आलेले आहेत. आपण बघतोय आता मुख्यमंत्र्यांनी याची गंभीर दखल घेतल्याचं पाहायला मिळत आहे. वादग्रस्त विधानाबाबत मुख्यमंत्र्यांनी थेट उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या समोरच नाराजी व्यक्त केलेली आहे. ज्या पद्धतीनं अर्वाच्य भाषेत शिवीगाळ केलेली आहे पत्रकारांना, संजय दिना पाटील यांनी पत्रकारांना धमकी दिलेली आहे, घाणेरड्या भाषेचा वापर केलेला आहे. याचे पडसाद राज्यभर उमटताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. अधिवेशनामध्ये सुद्धा याचे पडसाद आपल्याला पाहायला मिळाले. भाजप खासदार नारायण राणेंनी अणुऊर्जा प्रकल्प विरोधकांना मार देण्याची भाषा केलेली आहे. अणुऊर्जा प्रकल्पाला विरोध करणार त्यांना मार देणार असल्याचं नारायण राणेंनी म्हटलंय. प्रकल्पांना विरोध करणाऱ्यांची मानसिकता बदलणार म्हणजे फटकवणार असल्याचं राणेंनी सांगितलंय. एवढंच नव्हे तर उद्धव ठाकरेंनी अणुऊर्जा प्रकल्पाला विरोध करण्यासाठी पैसे घेतल्याचा गंभीर आरोप सुद्धा त्यांनी केलेला आहे. मानसिकता बदलायची जबाबदारी कोणाची? कोणाची नाही, मारद्या नाही. मानसिकता म्हणजे माझा फॉर्म्युला आहे, कळलं ना? मानसिकता बदलायची म्हणजे फटकवायची. किती वेळा समजायचं, किती वेळा समजावायचं. आणि हे बघ, आपण प्रोजेक्ट कोण घेऊन जायचो, तुम्ही लिहिणार, याच्यामध्ये काहीतरी पाणी म्हणजे प्रत्येक आरोप त्याच्या पलीकडे आपण काहीच करत नाही. तुम्ही एखादा प्रोजेक्ट आणा कोणीतरी, किती पण मेगावेट असो, 25, 50, 100, पण 20 तर पाहिजे ना. ह्या गोष्टी आपण नोकऱ्या कोणाला लावू शकत नाही. आणि इथे जे येत आहेत त्यांना आपण विरोध करतो. विरोध करणारे कोण आहे? उद्धव ठाकरेने विरोध करून घेतले पैसे, ग बसला. काय झालं? आज सगळ्याला विरोध होता. काय झालं? काय एक झाला असता प्रोजेक्ट, किती प्रगती झाली असती.
संपूर्ण राज्याला हादरवून टाकणाऱ्या पुणे जिल्ह्यातील नसरापूर अत्याचार प्रकरणी कोर्ट 29 जून रोजी निकाल देणार आहे. या प्रकरणी आरोपी भीमराव कांबळे याला कोर्टानं दणका दिलेला असून पुणे विशेष न्यायालयानं आरोपी भीमराव कांबळे याला दोषी ठरवलंय. 1 मे 2026 रोजी आरोपीनं चिमुकलीवर अत्याचार करून तिची निर्घृण हत्या केली होती. आरोपीने वासरू दाखवण्याचा आणि खाऊ देण्याच्या बहाण्यानं तिच्यावर अत्याचार केला होता. नंतर तिचा निर्घृण खून केला होता. त्यानंतर शेणाच्या ढिगाऱ्याखाली तिचा मृतदेह लपवला होता. सीसीटीव्हीच्या आधारे आरोपी भीमराव कांबळे याला पकडण्यात आलं होतं. या प्रकरणी कोर्टानं आरोपी भीमराव कांबळे याला दोषी ठरवलं असून 29 जूनला म्हणजे 4 दिवसानंतर शिक्षा ठोठावण्यात येणार आहे. तर समाजाला एक चुकीचा संदेश जाईल. या उलट त्याला जर मृत्यूदंड दिला तर इथून पुढे असे गंभीर गुन्हे करताना आरोपी 10 वेळा विचार करतील. तर आरोपीला ही मृत्यूदंडाची शिक्षा द्यावी यासाठी आग्रही एक युक्तिवाद करण्यात आलेला आहे. दोन्ही पक्षांचा युक्तिवाद ऐकून कोर्टाने सोमवारी 29 तारखेला शिक्षेबद्दल निर्णय देण्यासाठी पुढील तारीख ठेवण्यात आलेली आहे. न्यायव्यवस्थेवरती माझा पूर्ण विश्वास आहे. आज त्यांनी अंतिम निर्णय म्हणून 25 तारीख दिली होती, पण काही कायद्याचा भाग म्हणून त्या आरोपीला 2 ते 3 दिवस विचार करण्याचा वेळ दिलेला आहे. कारण ही पुढे अपीलवरती हायकोर्टात होणार आहे. तर असं नको व्हायला की पुढे आरोपीला विचार करायला वेळ दिला नाही आहे. यासाठी 29 तारीख पुढची अंतिम निर्णयासाठी दिलेली आहे. एका आरोपीमुळे फक्त त्याच्या विकृतीमुळे आमचं कुटुंब उद्ध्वस्त झालेलं आहे आणि आमची सामाजिक, शारीरिक, मानसिक, आर्थिक सगळ्याच प्रकारे हानी झालेली आहे. आणि सर्वात महत्त्वाचं, आज आमचं बाळ आमच्यापाशी नाही आहे, ही आमची सर्वात मोठी हानी आहे. आणि आम्ही सूड मागत नाही आहे, आम्ही न्याय मागतोय. न्याय यासाठी मागतोय की समाजात हा संदेश झाला पाहिजे की कुठलाही गुन्हेगार असा गुन्हा करताना 10 वेळा विचार करायला पाहिजे की आपलं सरकार, आपलं प्रशासन, आपली न्याय व्यवस्था आपल्याला मोकळं सोडणार नाही, आपल्याला फासापर्यंत घेऊन जाईल. नक्कीच समाधानी आहोत. आम्ही सर्वात जास्ती जे समाधान आहे माझं ते आपलं पोलीस प्रशासन आहे, आपलं सरकार आहे, आपली न्याय व्यवस्था आहे. जे आमच्या 2 तारखेला ज्या आमच्या मागण्या होत्या त्या मागण्या नक्कीच पूर्णत्वास येत आहेत असं आम्हाला दिसतंय आणि त्यामुळे आमचा पूर्ण विश्वास आहे. आज कोर्टात काय झालं त्यावर एक नजर टाकूया ग्राफिकच्या माध्यमातून. आरोपी भीमराव कांबळेला न्यायालयानं या प्रकरणी दोषी ठरवलेला आहे. ज्या ज्या कलमांखाली खटला चालला ते सर्व गुन्हे सिद्ध झालेले आहेत असं न्यायाधीशांनी सांगितलं. प्रसंग आठव आणि तूच सांग तुला कोणती शिक्षा द्यायला पाहिजे असं न्यायाधीशांनी या आरोपीला नराधमाला प्रश्न केला. मुलीला खाऊ देण्यासाठी घेऊन गेलो त्यावेळेला आपण बघतोय सरकारी वकील म्हणाले भीमराव कांबळेला कोणताही पश्चाताप नाही, तो दयेच्या लायकीचा नसल्याचं सरकारी वकिलांनी न्यायालयाला सांगितलं. लहान मुलीच्या अंगावर आरोपीनं 18 जखमा केलेल्या होत्या. आरोपीला फाशीची शिक्षा देण्यात यावी अशी मागणी सरकारी वकिलांनी न्यायालयाकडे केली आहे. आरोपीला वाचवण्यासाठी त्याचं कुटुंब देखील पुढे आलेलं नाहीये असंही निदर्शनास कोर्टाच्या आणून दिलं सरकारी वकिलांनी. कुटुंबाने 2 वेळा सुधारण्याची संधी देऊनही आरोपी सुधारला नाही. तर आरोपीच्या वकिलांनी म्हटलंय गुन्ह्यातील घटनांची संगती लागत नाही. आरोपी स्वतः या घटनेमुळे धक्क्यात आहे. आरोपी वृद्ध असून त्याचं वय 65 वर्ष आहे. वृद्ध आरोपी इतका क्रूर गुन्हा करू शकतो का असंही आरोपीच्या वकिलांनी युक्तिवाद केला. आरोपीला जन्मठेपेची शिक्षा द्यावी अशी मागणी कोर्टाकडे केली. तर यापूर्वी आरोपीने असे गुन्हे केले आहेत. आरोपी सुधारण्याच्या पलीकडे गेल्याचं न्यायाधीशांनी निरीक्षण नोंदवलेलं आहे. आरोपीला मृत्यूदंड ही शिक्षा लागू होते असंही न्यायाधीशांनी म्हटलेलं आहे. आरोपीला 7 मुली आहेत, पत्नी आहे. आरोपीच्या कुटुंबानं आणि गावानंही त्याला वाळीत टाकलंय. आरोपीची कृती वासनांध मानसिकतेची असल्याचं न्यायाधीशांनी निरीक्षण नोंदवलेलं आहे. अंतिम निकाल 29 जून रोजी सुनावणार असल्याचं स्पष्ट केलंय. आज फक्त दोषी ठरवण्यात आलाय आणि आता 29 जूनला अंतिम निर्णय असेल. नसरापूर अत्याचार आणि हत्या प्रकरणातील आरोपीला फाशीची शिक्षा द्या अशी मागणी शिवसेनेच्या
नेत्या नीलम गोऱ्हे आणि भाजपच्या आमदार चित्रा वाघ यांनी केलेली आहे. संपूर्ण राज्याला हादरवून टाकणाऱ्या या प्रकरणामध्ये कोर्ट 29 जून रोजी निकाल देणार आहे. या प्रकरणी आरोपी भीमराव कांबळे याला कोर्टानं दणका दिलाय. पुणे विशेष न्यायालयानं आरोपी भीमराव कांबळे याला दोषी ठरवलंय. त्यामुळे येत्या 29 जून रोजी न्यायालय काय निकाल देतं याकडे राज्यासह संपूर्ण देशाचं लक्ष लागलेलं आहे. 29 तारखेला त्याचा अंतिम निकाल लागणार आहे. न्यायालय सुप्रीम असतं, ज्ञानी असतं. कायद्यामधून कशा पद्धतीने पुरावे समोर आलेले आहेत हे कायदा ठरवून मग न्यायाधीश सन्माननीय महोदय हे त्यातली शिक्षा देत असतात. परंतु मी ते नम्रपणाने सांगू इच्छिते की याच्या पूर्वीच्या घटनांच्यामध्ये कोपर्डीची घटना असेल किंवा अन्य ठिकाणी नव्या मुंबईमध्ये झालेल्या बलात्काराच्या घटना असतील, ज्या वेळेला बलात्कार आणि खून दोन्ही झालेला असतो त्याच्यामध्ये फाशीची शिक्षा ही दिलीच जाते. असा आत्तापर्यंत 2014 नंतर जो बलात्कार विरोधी कायद्यात बदल झालेला आहे त्याचबरोबर BNSच्या नुसार देखील हे स्पष्ट होतं. नसरापूरच्या घटनेमध्ये आरोपीला दोषी ठरवण्यात आलंय. निकालाचं वाचन सुरू आहे. माझ्यासारखीला आणि या राज्यातल्या प्रत्येक आईला बहिणीला हे नक्की वाटतंय की या हरामखोर आरोपीला मरेपर्यंत फाशीची शिक्षा त्या ठिकाणी मिळायला हवी. हा माणूस विकृत आहे. याच्या आधीसुद्धा 2दा त्याने अशा पद्धतीचा प्रकार स्वतःच्या घरामध्ये केलाय. त्यावेळेला न्यायालयाने त्याला सोडून दिलं होतं. कुठल्या बेसवरती सोडलं, कुठल्या ग्राउंडवर सोडलं याची माहिती घेण्याची सुद्धा गरज आहे असं मला वाटतंय. पण या प्रकरणामध्ये दोषी ठरवलं असून निकालाचं जे आहे ते वाचन चालू आहे. त्यामुळे मरेपर्यंत फाशी अशा विकृतांना ठेचण्यासाठी अत्यंत गरजेची आहे. नसरापूर अत्याचार आणि हत्या प्रकरणामध्ये आरोपीला फाशीची शिक्षा झाली पाहिजे अशी मागणी अंबादास दानवे यांनी केली. फाशीशिवाय पर्याय नसल्याचंही अंबादास दानवे म्हणाले. फाशीशिवाय पर्याय नाही. आरोपीला विचारायची गरज नाही. कोर्टाने फाशीची शिक्षा त्याला सुनावली पाहिजे. लोकलमध्ये पावसामुळे दरवाजा बंद करण्याच्या वादातून झालेल्या मयांक लोहार हत्येप्रकरणी आरोपी रोशन सुवर्ण याला न्यायालयानं 30 जून पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. मयांक लोहार यांची हत्या करणाऱ्या रोशन सुवर्ण याला रेल्वे पोलिसांनी न्यायालयात हजर केलं होतं. सुनावणीनंतर न्यायालयानं आरोपी रोशन सुवर्ण याला 30 जून पर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिलेले आहेत. बघा, अजूनपर्यंत त्याचं कारण काय कळालं नाही, पण क्षणिक वाद होता. अचानक सडन झालेल्या गोष्टी आहेत त्या. त्यामुळे ह्याच्या मागे काय कारण आहे ते आता पोलीस तपासात जे येईल त्याला आम्ही आमचा डिफेन्स देऊ. आरोपीचा बॅकग्राऊंड आहे, तो काहीतरी बारकोडचा बिझनेस करतो, काहीतरी ते छोटस व्यवसाय आहे असं आम्हाला माहिती मिळाली. मान्य न्यायालयाने दोन्ही बाजूचं म्हणणं ऐकल्यानंतर 30 तारखेपर्यंत पोलीस कस्टडी दिली आहे तपासासाठी सदर गुन्ह्यामध्ये. उक्त रोशन सुवर्णला पोलीस कोठडी सुनावण्यात आलेली आहे. 30 जून पर्यंत त्याला पोलीस कोठडी सुनावलेली आहे. यानंतर बघूया पुढली एक ब्रेकिंग बातमी. ठाकरेंच्या 6 खासदारांच्या फुटीमागे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भूमिका निर्णायक ठरल्याची माहिती आता समोर येते आहे. ऑपरेशन टायगर यशस्वी करण्यासाठी आवश्यक संख्याबळ पूर्ण करण्यात फडणवीसांनी महत्वाची शिष्टाई केल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. सुरुवातीला या खासदारांना भाजपमध्ये घ्यायचं की शिवसेनेत यावरून केंद्रात नेतृत्वामध्ये चर्चा सुरू होती. मात्र खासदारांनी शिवसेनेतच प्रवेश करावा अशी भूमिका फडणवीसांनी घेतल्याचं सांगितलं जात आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रयत्नातून 5 खासदार तयार झाले होते, पण 6व्या खासदाराचा तिढा कायम होता. अखेर मुख्यमंत्री फडणवीसांनी स्वतः संपर्क साधून त्यांचं मन वळवलं आणि राजकीय भवितव्याची जबाबदारी घेण्याचं आश्वासन दिल्याचं सूत्रांचं म्हणणं आहे. त्यानंतर जूनच्या दुसऱ्या आठवड्यात हालचालींना वेग आला आणि 6 खासदारांनी लोकसभा अध्यक्षांनी पत्रक देत ठाकरे गटाला मोठा राजकीय धक्का दिल्याची माहिती आहे. सहाव्या खासदाराला वळवण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी हस्तक्षेप केल्याची माहिती आहे. नाही बघा, शेवटी आज आम्ही महायुती म्हणून एकत्र आहोत. शिवसेनेची ताकद वाढणं म्हणजे महायुतीची ताकद वाढणं. आज आम्ही एकामेकांसोबत शिवसेना भाजप का आम्ही काही वेगळे पक्ष मानत नाही. आम्ही एका विचारसरणीने चालणार आम्ही पक्ष आहोत.
होय, नक्कीच आम्ही पार्टीज वेगळे आहोत, परंतु एकामेकांना साधणं काही चुकीचं नाही. माननीय एकनाथ शिंदे साहेबांनी ज्या पद्धतीने शिवसेना ज्या पद्धतीने हाताळलेली आहे, कार्यकर्त्यांना ज्या पद्धतीने पाठबळ दिलेलं आहे, आपण पाहिलं असेल स्थानिक स्वराज्य संस्थांसारख्या निवडणुकामध्ये देखील एकनाथ शिंदे साहेब विधानसभेच्या निवडणुकीपेक्षाही जास्त प्रमाणात फिरले किंवा कार्यकर्त्याच्या पाठीशी उभे राहिले. मला वाटतं हा विश्वास देखील तितकाच महत्त्वाचा आहे. महाराष्ट्र 24 तासचे प्रायोजक आहेत MDH मसाले. MDH ने जेवण दरवेळी मजेदार. MDH दम आलू, डाळ तडका आणि मशरूम मसाला. MDH ने जेवण दरवेळी मजेदार. MDH सदैव तुम्हाला नवे स्वाद देण्यासाठी कटिबद्ध आहे.